वंदे मातरम. मित्रांनो नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहत आहात ॲक्युरस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आज अनेक संस्था AI वापरण्याच्या मागे धावत आहेत. पण जर डेटा अचूक नसेल तर AI देखील चुकीचे निष्कर्ष देईल. म्हणूनच जगभरातील तज्ज्ञ आता AI फर्स्ट ऐवजी डेटा फर्स्ट या संकल्पनेवर भर देत आहेत. मजबूत डेटा हा AIच्या यशाचा खरा पाया आहे. मित्रांनो, आज जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI ची चर्चा सुरू आहे. आपल्या कानावर ते शब्द नेहमी येत आहेत. ChatGPT, जेमिनी, को-पायलट, AI एजंट्स अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनात आता प्रवेश करीत आहेत. परंतु एक महत्त्वाचा प्रश्न आहे, AI खरोखर कितीही बुद्धिमान असले तरी ते नेहमीच योग्य उत्तर देईल असे नक्की सांगता येत नाही. कारण AIची जी गुणवत्ता आहे त्याला दिलेल्या डेटाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. संगणकशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे मित्रांनो, ती सांगतो. गार्बेज इन गार्बेज आउट. याचा अर्थ जर यंत्राला चुकीची, अपूर्ण किंवा निकृष्ट माहिती दिली तर त्यातून बाहेर येणारे परिणाम देखील चुकीचे असतील. मित्रांनो, समजा हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी AIचा वापर केला जातो. आता बहुतांश ठिकाणी AIचा वापर केला जातो हवामानाच्या अंदाजासाठी. या AIला उपग्रह, रडार, तापमान, वाऱ्याचा वेग, समुद्रातील बदल, आर्द्रता यांचा डेटा दिला जातो. पण जर या डेटामध्ये त्रुटी असतील, जर काही हवामान केंद्रे बंद असतील, जर डेटा जुना असेल तर AIचा अंदाज चुकीचा होऊ शकतो. AI चुकीचा अंदाज व्यक्त करू शकतो. परिणाम काय होईल? ज्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे तेथे पाऊस पडणार नाही असा चुकीचा अंदाज दिला जाऊ शकतो. चक्रीवादळाची तीव्रता चुकीची सांगितली जाऊ शकते, कारण डेटा फिडिंगच चुकीचं झालेलं आहे ना. शेतकऱ्यांचे निर्णय त्यामुळे चुकू शकतात. त्याचा परिणाम कुठे होऊ शकतो? अजून विमान वाहतुकीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. येथे AIची चूक नसते, चूक डेटामध्ये असते. AI फर्स्ट म्हणणं ऐकायला भारी वाटतं, पण AIला चालवायला स्वच्छ डेटा लागतो. तसंच AI साठीही आधी डेटा क्वालिटी, गव्हर्नन्स आणि ट्रस्ट महत्त्वाचं असतं. म्हणूनच खरा मार्ग आहे डेटा फर्स्ट, मग AI फर्स्ट. AI हा मेंदू आहे, पण डेटा हे त्याचं इंधन आहे. मित्रांनो, आता आपण दुसरं उदाहरण पाहू. समजा एखाद्या बँकेने कर्ज मंजुरीसाठी AI वापरला. AIचे जे टूल्स आहेत ते वापरले. AIला हजारो ग्राहकांचा जुना डेटा दिला गेला, परंतु त्या डेटामध्ये चुका होत्या, काही माहिती अपूर्ण होती. मग काय झालं? काही नोंदी चुकीच्या होत्या, काही माहिती अद्ययावत नव्हती. अशा वेळी AI योग्य निर्णय कसा घेणार? परिणामी पात्र व्यक्तींचे कर्ज नाकारले जाऊ शकते, जर अपात्र व्यक्तीला कर्ज मंजूर होऊ शकते. तिसरे उदाहरण आरोग्य क्षेत्रातलं आहे, आपल्या दैनंदिन जीवनातलं आहे. काही रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या आजाराचे विश्लेषण करण्यासाठी AI वापरला जातो. पण जर AIला दिलेल्या वैद्यकीय डेटामध्ये काही विशिष्ट समाज घटकांचे प्रतिनिधित्व कमी असेल तर त्याचे निष्कर्ष चुकीचे येऊ शकतात. एखाद्या रुग्णाचा धोका कमी किंवा जास्त दाखवला जाऊ शकतो. येथेही AI दोषी नसतो, दोष असतो तो डेटामध्ये. मित्रांनो, एका विद्यार्थ्याचे उदाहरण आपण याच्यासाठी घेऊ, म्हणजे तुम्हाला त्याचं महत्त्व अधिक पटेल. समजा एखाद्या विद्यार्थ्याला लहानपणापासून चुकीची पुस्तके दिली, चुकीचा इतिहास शिकवला, चुकीची गणिताची सूत्रे दिली, तर तो कितीही बुद्धिमान असला तरी त्याची उत्तरे चुकीचीच येतील. AIच्या बाबतीतही
हेच घडते. AI स्वतःहून ज्ञान निर्माण करत नाही. जे त्याला दिलेल्या डेटावर आधारित निष्कर्ष काढते. म्हणूनच आज जगभरामध्ये एक नवीन विचार पुढे येत आहे. पूर्वी लोक म्हणायचे AI फर्स्ट, पण आता तज्ञ म्हणतायत डेटा फर्स्ट. म्हणजे आधी डेटा, आपला डेटा व्यवस्थित करा आणि नंतर AI वापरा. चांगल्या डेटासाठी काही गोष्टी आवश्यक असतात. मित्रांनो, त्यामध्ये काय काय माहिती का? डेटा क्वालिटी, डेटा गव्हर्नन्स, डेटा सिक्युरिटी, डेटा ओनरशिप, डेटा ट्रॅकिंग, ट्रस्ट. या सर्व गोष्टी योग्य असतील तरच AI चांगले परिणाम देऊ शकतो. याच ठिकाणी डेटा सेंटरचे महत्त्व वाढते. कारण डेटा साठवणे, व्यवस्थापित करणे, सुरक्षित ठेवणे आणि त्याची गुणवत्ता टिकवून ठेवणे हे डेटा सेंटर्सचे महत्त्वाचे कार्य असते. AIची इमारत किती भव्य असली तरी तिचा पाया डेटामध्येच असतो. स्क्रीनवर आम्ही एक फोटो दाखवतोय तो बघा. पाया कमकुवत असेल तर इमारत कोसळू शकते. मित्रांनो, आजच्या AIच्या युगात सर्वात महत्त्वाचा प्रश्न AI किती प्रगत आहे हा नाही, तर AIला दिलेला डेटा किती विश्वासार्ह आहे हा आहे. म्हणूनच लक्षात ठेवा मित्रांनो, गुड डेटा गुड AI, बॅड डेटा बॅड AI. आणि म्हणूनच AIच्या यशाचा खरा पाया अल्गोरिदम नसून दर्जेदार डेटा आहे. आणि डेटा कोण पुरवतं? मनुष्य. म्हणून मनुष्याचं मानवी शक्तीचं महत्त्व आहेच. आपल्याला हा विषय कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.